हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ। आज आहे महाशिवरात्री, तर गुडदाणी ही बनलीच पाहिजे। चला तर मग लगेचच आपण गुडदाणीच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी या ठिकाणी मी घेतलेली आहे एक कढई आणि कढई छान गरम होऊ द्यायची आहे। त्यामध्ये घालायचे 2 वाटे शेंगदाणे आणि हे घातलेले शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत। गोल्डन ब्राउन कलर येऊपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजत असताना आपल्या गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम वरती ठेवायची आहे आणि आपले हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। पहा, या ठिकाणी आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। त्यानंतर आपण ते थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि शेंगदाणे हे थंड करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण विलायची कुटून घेणार आहोत। या ठिकाणी मी एक खलबत्ता घेतला आहे आणि त्यामध्ये घालणार आहोत 4-5 विलायची। विलायची छान सोलून घ्यायची आहे आणि मग ती खलबत्त्यामध्ये टाकून कुटून घ्यायची आहे। विलायची पूड ही आपण पाक तयार करून झाल्याच्या नंतरून घालणार आहोत। त्यासाठी आपल्याला अगोदर पाक करावा लागेल। यानंतर आपण लगेचच एक कढई घेणार आहोत आणि ती छान गरम करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचे आहेत 2 वाट्या साखर। पहा, आपण या ठिकाणी शेंगदाणे आणि साखर हे समप्रमाणात घेतले आहेत। बरोबर 2 वाट्या शेंगदाणे आणि 2 वाट्या साखर आपण या ठिकाणी मोजून घेतली आहे आणि त्या साखरेमध्ये घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी आणि यानंतर आपल्याला साखरेचं सिरप बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला अगोदर साखर वितळून घ्यायची आहे। या ठिकाणी आपले शेंगदाणे छान थंड झाले आहेत, तर आपण ते शेंगदाणे हाताने क्रश करून चोळून घेणार आहोत। हातावर क्रश केल्याने पूर्ण शेंगदाण्याची साल निघून जाते आणि मस्त व्हाईट पीनट्स आपले रेडी होतात, जे आपल्याला गुडदाणीमध्ये घालायचे आहे। शेंगदाणे सोलूपर्यंत आपले पाक हा तयार होतो। साखर वितळल्याच्या नंतरून साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये आपला हा पाक रेडी होतो। तो पाक आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन तो चेक करून घ्यायचा आहे। जर या पाकाची छानशी गोळी बनत असेल तर आपला पाक अगदी रेडी आहे। तुम्ही पाहू शकता छान गोळी बनत आहे आणि ती बोटावरती पण येत आहे, तर हीच बरोबर स्टेप आहे। यानंतर गॅस बंद करायचा आहे। आपण बनवून ठेवलेली विलायची पूड यामध्ये घालायची आहे, जेणेकरून आपल्या गुडदाणीला छान फ्लेवर येईल। यानंतर लगेचच आपण हातावर चोळून ठेवलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि आपण घातलेल्या सर्वच वस्तू ह्या उलथण्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायच्या आहेत। बनवलेलं मिश्रण आता आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। आपल्याला हे मिश्रण अजिबात थंड होऊ द्यायचं नाहीये, हाई असं गरम असतानाच ते सेट करून घ्यायचं आहे। तर मी गुडदाणी सेट करण्यासाठी या ठिकाणी घेतला आहे एक ताट। ताटाला आपण तूप लावून घेणार आहोत 1 चमचा। ताटाला तुपाने छान ग्रीस करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण बनवलेलं सर्वच मिश्रण या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। मिश्रण हे गरम असतानाच ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते इझिली सेट होईल। थंड झाल्यानंतर त्याचा गोळा बनतो, त्यामुळे ते सेट होत नाही। गरम असतानाच आपल्याला पाहिजे तो शेप आपण देऊ शकतो। यानंतर आपली गुडदाणी सेट होण्यासाठी आपल्याला 1 तास द्यायचा आहे। बरोबर 1 तासाने आपली छान सुंदर टेस्टी अशी गुडदाणी तयार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, अगदी मार्केटमध्ये मिळते अशी गुडदाणी आपली तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।